व्हाया फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांकडे जाणार असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे। काही साधारण प्रशासकीय पद्धती आहे। जेव्हा राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री असतात तेव्हा साधारण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राज्यातले निर्णय माहीत असावे आणि शेवटी मुख्यमंत्री निर्णय घेतात। त्यामुळे याच्यात काही नवीन नाही आहे की अजितदादांनी देवेंद्रजीकडे आणि देवेंद्रजीकडून एकनाथजीकडे किंवा देवेंद्रजींनी अजितदादाकडे असा काही या सरकारमध्ये समन्वय आहे। समन्वय जेव्हा असतो तेव्हा अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात। शेवटी तिघांनी समन्वय करून सरकार चालवायचं आहे महायुतीचं, त्यामुळे हा निर्णय चांगला आहे। विजय वडेट्टीवार यांनी टीका केलेली आहे की अजितदादांनी साखर कारखान्याच्या बाबतीत घेतलेला निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसातच बदलला, त्यामुळे दादांवर भाऊ वरचढ झाले। नाही, असं काही नसतं। सरकारमध्ये एखादी निर्णय जो असतो तो शेतकऱ्याकरता शेतमजुराकरता घ्यावा लागतो। कोणत्याही साखर कारखान्याबद्दल घेतलेले निर्णय हे शेवटी साखर उत्पादक शेतकऱ्याकरता असतात, ऊस उत्पादक शेतकऱ्याकरता असतात। त्यामुळं निर्णय बदलला, पण शेवटी निर्णय बदलला किंवा निर्णय घेतला हा कुणाकरता घेतला आहे तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा व्हावा, ऊस उत्पादक शेतकरी मजबूत व्हावे। कारखानदार त्या ठिकाणी कारखाना नसेल तर ऊसाचं काय होईल? त्यामुळं ज्या ज्या एरियात ऊस आहे त्या एरियाच्या ऊसाच्या कारखानदारांना त्या शेतकऱ्यांना फायदा व्हावा याकरता हे निर्णय असतात असं मला वाटतं। महादेव जानकर यांनी टीका केलेली आहे की भाजप आणि काँग्रेस हे पक्ष सारखेच आहे, मित्र पक्षाचा वापर झाला की फेकून देतात। नाही, महादेव जानकर साहेब आमचे एनडीएचे घटक आहेत आणि अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत। त्यांनी संघटनेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य दिलं आहे त्यांच्या संघटना वाढवताना, आणि मागच्या वेळेस 5 वर्ष मंत्री म्हणून महायुतीच्या सरकारमध्ये भाजपा सेनेच्या सरकारमध्ये उत्कृष्ट काम त्यांनी केलं आहे। आणि एखाद्या वेळी एखाद्या विषयाला कमी जास्त होऊ शकतं, पण महादेवराव जानकराबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे। महादेव जानकर हे आमच्या घटक पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यामुळं काही नाराजी असेल तर ती बघू, पण महादेव जानकर आमचे घटक आहे, एनडीएचे घटक आहे आणि पुढच्या निवडणुकीमध्ये महादेव जानकरजी आमच्यासोबतच राहणार आहे। पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव चर्चेमध्ये होतं, मात्र आता सुधीर देवधरांचं नाव पुढे आलेलं आहे। लोकसभा त्यांना उमेदवारी आहे, त्यांना मिळेल अशी चर्चा आहे। याविषयी चर्चाच नाही आहे, ना मुरली मोहोळांचं नाव होतं ना देवधरांचं नाव होतं। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय केला नाही, त्यामुळं कुणाचं नाव आलं कुणाचं नाव गेलं याला काय अर्थ आहे का? या कपोलकल्पित बातम्या निघतात। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं की कुणाला लोकसभेची उमेदवारी। कसं आहे, जेव्हा एखादी चौकशी सुरू असते ना, कुठल्याही चौकशी, त्या चौकशी संदर्भामध्ये कोणीही ज्यांनी नोटीस आली त्यांनी, ज्यांच्या विरुद्ध त्यांनी, ज्यांच्या बाजूला त्यांनी कोणीही बोलायचं नसतं। अशा चौकशीमध्ये बोलून तपास यंत्रणा किंवा ज्या यंत्रणा यामध्ये काम करतात त्याच्यावर दबाव आणण्यासारखं होतं असं मला वाटतं। इंडिया आघाडीची 2 दिवस बैठक जी आहे ते मुंबईमध्ये होत आहे, पण या बैठकीपूर्वीच आघाडीचा समन्वय कोण असणार यावरून मतभेद झाल्याची चर्चा आहे। बारूद नसलेला बॉम्ब आहे, बारूद नसलेला बॉम्ब आहे, यातली बारूद निघाली आहे, फुसकी बॉम्ब आहे। आणि ह्या फुसकी बॉम्बमुळं काय होणार आहे? काहीच होणार नाही आहे। केवळ नाटक कंपनी आहे, नौटंकी आहे, नागपुरात येतील, मुंबईत येतील, हॉटेलमध्ये राहतील आणि हॉटेलमध्ये राहून मुंबई 2 दिवस फिरतील आणि निघून जातील, अशी ही बैठक आहे। या बैठकीत काही तथ्य नाही, काही अजेंडा नाही आहे, कुणी कोणासोबत नाही। आणि जे लोक, जे नेते किंवा ज्याच्या पक्षाचे नेते या ठिकाणी येत आहेत, जवळपास 10-12 पक्ष असे आहेत की ज्या पक्षाचा एकही मत या ठिकाणी नाही। फक्त एक आम्ही मोदींच्या विरुद्ध मोठ बांधतो आहे हे दाखवण्याकरता येत आहे। तुम्हाला परवा बैठक झाल्यावर सांगा आपण सर्वांनी समजवून की या बैठकीत आलेल्या प्रत्येक नेत्यांचे किती मतं महाराष्ट्रात आहे, याला पक्ष किती मोठे यांचे आहेत। त्यामुळं केवळ हे मोदीजींच्या विरुद्ध काहीतरी महाराष्ट्रामध्ये, पण महाराष्ट्राची जनता ही 45+ लोकसभा महायुतीच्या निवडून देणार आहे। आजचा युवा वर्ग मोदींच्या मागे आहे। मी प्रवास करतो आहे लोकसभेमध्ये,
मोदी 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 करत करत युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर घरचलो अभियानाला माझ्यासोबत काय येत आहे आणि आमचा विश्वास आहे की 51% मतं मोदी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीला मिळतील आणि मोठ्या प्रमाणावर आमचा विजय होईल.